जोपर्यंत शरदचंद्रजी पवार हा आपल्या राजकारणासाठी या आरक्षणाकडे पाहिल तोपर्यंत हे असंच होत राहतं. जर माझा SC आणि ST बांधव जर आरक्षणाच्या दायऱ्यामध्ये नसता तर त्या बांधवांची तर आमच्याहून वाईट बिकट परिस्थिती असते. आरक्षण असूनही, विशेष योजना असूनही आज SC ST बांधवांच्या घरावरच पत्र निघालेले होते. आजही त्यांना 5x5च्या घरामध्येच राहावं लागतं. आजही स्लम्स मध्येच राहावं लागतं. आजही एखादा मुलगा शिक्षण नोकरीमध्ये गेला तर त्या माणसाला हिनवलं जातं. त्याच्या बाबतीत सामाजिक दुजाभाव केला जातो. म्हणजे निवडणुका डोळ्यासमोर आल्या की लाडकी बहीण योजना, निवडणुका डोळ्यासमोर आल्या वेगवेगळ्या समाजाच्या लोकांना बोलवायचं. ओबीसी आमचा DNA, ओबीसीला आम्ही हे देणार, ओबीसीला आम्ही वसतिगृह देणार, ओबीसीच्या महायुतीला पैसे देणार. दिले का? आम्ही ओबीसी बांधव जर एकत्रित आलो तर ही राजकारणी, हे आमदार खासदार हे कुठं जातील? नाही येतील का निवडून? ज्या दिवशी ओबीसी बांधव एकत्रित येतील त्यावेळी यांना एखाद्या तालुक्याचा आमदार होणं सुद्धा मुश्किल होईल. मग ती पवार फॅमिली असो की देशमुख फॅमिली असो की मोहिते फॅमिली असो, ज्या दिवशी ओबीसी म्हणून एकत्रित येतील त्यावेळी भल्या भल्यांना आम्ही घाम फोडू, भल्या भल्यांना आम्ही घरी बसू. मुख्यमंत्री महोदयांना हा जरांगे नावाचा माणूस बोलला आम्ही आरक्षण मागायला येतोय, तुझी बायको मागायला येत नाही. कसली शिवी होती? नमस्कार दर्शको, मी आकाश आणि व्यक्तवाच्या नवीन भागात आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. खरं तर गेले कित्येक दिवस झालं महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक उलथापालथ झाल्या आणि एक भटक्या विमुक्त जमाती आणि जातीला पुढे घेऊन आणि तसेच ओबीसी आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर धरत ज्यांनी महाराष्ट्र गाजवला असे सर्वांचे लाडके लक्ष्मण हाके सर यांच्यासोबत आज आपण चर्चा करणार आहोत. सर, तुमचं आमच्या इथं सहर्ष स्वागत आहे. नमस्कार. खरं तर आमचा नेहमीचा आणि आपुलकीचा एक प्रश्न असतो, कसे आहात तुम्ही? अरे मी तर आता एकदम फाईन आहे. आता सध्या मी माझ्या सांगोला तालुक्यामधल्या जुननी गावामध्ये आहे आणि एकदम निसर्गरम्य वातावरणात आहे. डायरेक्ट मुद्द्यातच हात घालतो. बरेच दिवस झालं महाराष्ट्रात मराठा आरक्षण वर्सेस ओबीसी आरक्षणाचा मुद्दा गाजतो आहे आणि याचा संघर्ष तुम्ही ओबीसी समाजाच्या माध्यमातून बरेच दिवस झालं करत आहात. तर खरं तर या संघर्षाची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? नाही, प्रेरणा असं म्हणता येणार नाही. मी राज्य मागासवर्ग आयोगाचा सदस्य होतो. जो राज्य मागासवर्ग आयोग आरक्षणाचं धोरण ठरवणारा या महाराष्ट्रामधला संविधानिक आयोग आहे. आणि आरक्षण कुणाला दिलं जातं, का दिलं जातं, कधी दिलं जातं, आरक्षणाचे निकष काय असले पाहिजेत, महाराष्ट्रातली सामाजिक स्थितीगती काय, महाराष्ट्रातलं मनोशास्त्र काय सांगतं, महाराष्ट्रातलं राजकारण काय सांगतं, महाराष्ट्राचा इतिहास काय सांगतो, महाराष्ट्राचं लिटरेचर काय सांगतं, या सगळ्या गोष्टीचा एक बारकाईनं अभ्यास म्हणून मला राज्य मागासवर्ग आयोगाचा सदस्य झाल्यानंतर मला या सगळ्या गोष्टी जवळून पाहता आल्या. आणि त्यामध्ये मी मुळातच कार्यकर्ता असल्या कारणानं आणि ग्रामीण भागामधला गावगाडा समाज व्यवस्था, बलुते आलुते, भटक्या विमुक्त जाती जमाती, SC ST बांधव, रिझर्वेशन पॉलिसी, बाबासाहेबांनी ही रिझर्वेशन पॉलिसी आणत असताना जगभरामधल्या कुठल्या कुठल्या घटनांचा अभ्यास केला, जगभरामधल्या कुठल्या कुठल्या धोरणांचा अभ्यास केला आणि मग त्याचं भारत देशामध्ये एक लोकशाहीचं तत्व आपण ज्यावेळी स्वीकारलो त्यावेळी इथं समतेचं तत्व आलं पाहिजे. इथं प्रत्येक नागरिकाला, आम्ही या देशाचे नागरिक आहोत, आम्ही या स्वतंत्र लोकशाहीमध्ये एक स्वाभिमानानं जगणारे, समानतेनं जगणारे, वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे सर्व लोक सामाजिक न्यायासह समता, स्वतंत्रता, बंधुता या सगळ्या गोष्टींना प्राधान्य देणारे लोक आहोत आणि संविधानाचं चालतं. त्यामुळे रिझर्वेशन पॉलिसी संदर्भात मी काही त्यामधला तज्ज्ञ आहे असा मी दावा करणार नाही, परंतु मला त्या संविधानाच्या बेसिक गोष्टी मी समजून घेण्याचा प्रयत्न केला. आणि ज्यावेळी मग मनोज जरांगे सारखा माणूस ज्यावेळी या महाराष्ट्रामध्ये एका आंदोलनाच्या माध्यमातून, हिंसक आंदोलनाच्या माध्यमातून संविधानाची तत्वे न मानता एकदम खालच्या पातळीवरती जाऊन ज्यावेळी ओबीसी बांधवांना टार्गेट करायला लागला, ओबीसी नेतृत्वाला टार्गेट करायला लागला, आरक्षणाच्या धोरणाला टार्गेट करायला लागला, त्यावेळी आम्हाला ते हे शांत बसू दिलं नाही. आणि आम्ही मग या आंदोलनात आपसूक आम्ही या आंदोलनामध्ये उडी घेतली. खरं तर एखादी गोष्ट करताना मनात कुठं तर एक ठिणगी पेटते, ती ठिणगी कुठून पेटली आंदोलनाची? नाही, आंदोलनाची ठिणगी म्हणण्यापेक्षा राज्य मागासवर्ग आयोगाचा मी मुख्यमंत्र्यांच्या TOR विरोध दर्शवून त्यांच्या अजेंड्यावर काम करण्यास नकार देऊन मी ओबीसी आणि VJNT बांधवाचं आरक्षण तत्वाविरोधी, संविधान विरोधी, कायद्याविरोधी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधी आणि कोणतरी आम्हाला सांगतंय आणि कोणाच्या तरी अजेंड्यावर काम करायला आम्हाला सांगितलं जातंय, त्यावेळी आम्ही राज्य मागासवर्ग आयोगाचा मी राजीनामा दिला
आणि राजीनामा दिल्यानंतर 4 ते 5 दिवस मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, सोशल माध्यम या सगळ्या माध्यमाच्या द्वारे मी महाराष्ट्रामधल्या ओबीसी बांधवांना आव्हान करत होतो की आपलं आरक्षण टिकलं पाहिजे. या आरक्षणामध्ये जर आपला मराठा बांधव जो डॉमिनंट कास्ट आहे, जो राज्यकर्ती जमात आहे, जो शासनकर्ती जमात आहे, ज्या समाजानं या महाराष्ट्रामधला शेकडो वर्षाचा कॅनव्हास व्यापलेला आहे, गावच्या पाटलापासून, वतनदारापासून, जागीरदारापासून, आमदार खासदारापासून, कोऑपरेटिव्ह सेक्टर असेल, कारखानदारी असेल, या महाराष्ट्रातल्या मान सन्मानाच्या सर्व जागा ज्या कम्युनिटीनं या महाराष्ट्रामध्ये व्यापलेल्या आहेत, तीच कम्युनिटी जर आपल्याला ओबीसी मधून आरक्षण मागायला लागली आणि ती जर समजा ओबीसी आरक्षणामध्ये आली, ओबीसी आरक्षणाच्या दायऱ्यामध्ये आली, तर जो मूळ ओबीसी आहे, जो भटका विमुक्त जाती जमाती आहेत, ज्या लोकांना आजही घर पोचू शकलेलं नाही, ज्या लोकांचं आज शिक्षणाच्या गळतीचं प्रमाण हे 4थी 5वीच्या पुढे त्यांची मुलं मुली शिक्षण घेऊ शकलेले नाहीत, त्यांना मान सन्मान तर बाजूला, त्यांचं प्रतिनिधित्व अजून कुठल्याही निर्णय प्रक्रियेमध्ये झालेलं नाही. एखादा आमदार असेल, एखादा खासदार असेल, एखादा मंत्री असेल, तुटपुंज कुठंतरी लोणच्याला लावावं ताट, एक पूर्ण सुग्रास अन्नानं भरलेल्या ताटामध्ये एक लोणच्याचा तुकडा टाकावा, अशा पद्धतीनं या महाराष्ट्रामधल्या ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना, इथल्या राजकारणी लोकांनी कुठेतरी एखादी विधान परिषद, तीही एखाद्या माणसाला, रिपीट अगेन अँड अगेन, पण सर्वसामान्य माणसांना मात्र निर्णय प्रक्रियेमध्ये अजूनही डावललेला आहे. जर माझा एससी आणि एसटी बांधव जर आरक्षणाच्या दायऱ्यामध्ये नसता तर त्या बांधवांची तर आमच्याहून वाईट बिकट परिस्थिती असते. आरक्षण असूनही, विशिष्ट योजना असूनही आज एससी एसटी बांधवांच्या घरावरच पत्र निघालेले नाही. आजही त्यांना 5x5च्या घरामध्येच राहावं लागतं, आजही स्लम्स मध्येच राहावं लागतं, आजही एखादा मुलगा शिक्षण नोकरीमध्ये गेला तर त्या माणसाला हिनवलं जातं, त्याच्या बाबतीत सामाजिक दुजाभाव केला जातो. बघा, आरक्षणामधून आलाय आणि याला ही नोकरी मिळाली आणि मग कमी लायकीच्या माणसाखाली आम्हाला काम करावं लागतं. ही अशी जी सामाजिक दुजाभावाची जी काही वागणूक आहे, जे वर्तन इथल्या राज्यकर्त्या लोकांकडून, शासनकर्त्या लोकांकडून, उच्चवर्णीयांकडून या महाराष्ट्रामधल्या ओबीसीना, विजयंटीना मिळतं म्हणून त्यांना रिझर्वेशन दिलंय. आणि मग असं जर उद्या झालं तर यांचं रिझर्वेशन संपलेलं असेल आणि आज एखादा कुठेतरी माणूस निर्णय प्रक्रियेमध्ये दिसतोय, एखादा शिक्षक दिसतोय, एखादा पोलीस दिसतोय, एखादा अधिकारी दिसतोय, एखादा डॉक्टर दिसतोय, एखादा इंजिनियर दिसतोय, तोही उद्या यांच्या स्पर्धेमध्ये तो टिकणार नाही आणि त्याचं प्रतिनिधित्व या व्यवस्थेमधलं संपून जाईल. म्हणजेच आरक्षण संपून जाईल. आरक्षण संपल्यानं हे प्रतिनिधित्व संपेल आणि परत या लोकांना परत गुलामीचं काम करावं लागेल, परत आपलं कारू नारू बलुते आलुतेचं काम करावं लागेल. भटक्या विमुक्ताला कोण मेंढ्या पालन करत असेल, कोण शेतीचं काम करत असेल, कोण शेतमजूर असेल, कोण वेठबिगार असेल, कोण ड्रायव्हर असेल, कोण माथाडी असेल, कोण काय असेल, या सगळ्या लोकांना परत परंपरागत आपली कामं करावी लागतील आणि खूप मोठं हे नुकसान होणार आहे. म्हणून मला हे जे काही आंदोलन उभं राहिलं त्यावेळी या आंदोलनाला आपल्याला विरोध करावा लागेल असं वाटलं आणि या आंदोलनामध्ये मग मी उडी घेतली. म्हणजे सरासरी मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या असं तुमचं मत आहे? नाही, स्वतंत्र दिलेलंच आहे ना ऑलरेडी. मध्ये नको, एससीबीसीचं 10% आरक्षण दिलेलं आहे. ईडब्ल्यूएसचं इकॉनॉमिकल विकर सेक्शन मध्ये 10% आरक्षण घटना दुरुस्ती करून दिलंय. त्याला तर अजिबात कुठल्याही थ्रेड्स किंवा कुठल्याही न्यायालयात आव्हान मिळायचं कारण नाही. हे 2 आरक्षण असताना परत ओबीसी मधलं आरक्षण, परत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून पैसे, परत आमदार खासदार पाहुणे रावळे, परत दूध संस्था, चिलिंग प्लांट, डीसीसी बँका, पैसा, पाणी, हे सगळं तुम्हालाच आहे ना. या महाराष्ट्रामधल्या 7 लाख करोड बजेट पैकी अर्ध्या लोकसंख्येला फक्त 1% बजेट मिळतं. किती टक्का? 1%. आणि लोकसंख्या किती? ओबीसी आणि विजयंटीची 60%. 60% लोकांना 1% बजेटरी तरतूद मिळत असेल तर 99% बजेट हे याच लोकांना मिळतं ना. जे आमदार आहेत, जे खासदार आहेत, जे कारखानदार आहेत, ज्यांचा राजकारणावर इन्फ्लुएन्स आहे, वर्चस्व आहे, तीच लोक लुबाडतायत ना, महाराष्ट्राच्या तिजोरीवर दरोडा घालतायत ना. त्यामुळं सत्तेमध्ये बसलेल्या लोकांनी ओबीसीच्या हक्क अधिकाराची सनद म्हणून ज्या आरक्षणाकडे पाहिलं जातं, ज्या ओबीसी रिझर्वेशनकडे पाहिलं जातं, ते रिझर्वेशन आज रोजी या लोकांनी आमचं संपवलेलं आहे. खरं तर ओबीसी समाजासाठी बरीचशी महामंडळ स्थापन झाली, पण महामंडळाला तुटपुंजा निधी मिळतो असं कायम बोललं जातं. ती खरं आहे का? वास्तविकता काय आहे? आता तुम्हाला 1% बजेटरी तरतूद मिळते हे सांगितलं. आताच्या सरकारनं बघा सत्तेवरती येत असताना 20 महामंडळांची घोषणा केली. बरोबर. नाभिकाला दिलं, नाथपंथी नवरी गोसावीला दिलं, सोनाराला दिलं, परत वेगवेगळ्या लोकांना दिलेलं आहे. पण त्याचा अध्यक्षच नेमला नाही. अध्यक्ष नेमला नसेल तर बजेटरी तरतूद लांबची गोष्ट आहे ना. बरोबर. 1 वर्षाच्या कालावधीमध्ये या महामंडळांना अध्यक्ष मिळू नये सरकारला.
म्हणजे निवडणुका डोळ्यासमोर आल्या की लाडकी बहीण योजना, निवडणुका डोळ्यासमोर आल्या की वेगवेगळ्या समाजाच्या लोकांना बोलवायचं, ओबीसी आमचा डीएनए, ओबीसीला आम्ही हे देणार, ओबीसीला आम्ही वसतिगृह देणार, ओबीसीच्या महाज्योतीला पैसे देणार, दिले का? नाही. तर त्याचं उत्तर नाही असे. म्हणून ओबीसीची मुवमेंट आणि ओबीसी बांधवांनी जोपर्यंत राजकारण करणार नाहीत तोपर्यंत यांचे हक्काधिकार हिरावून घेतले जातील. उद्या पंचायत राज मधलं आरक्षण पूर्णतः गेलेलं आहे. उद्या तुम्हाला गावात येण्यापासून रोखलं जाईल. तुमचा काय संबंध? गावच्या ग्रामदैवताच्या गाभाऱ्यामध्ये तुम्हाला दर्शनाला प्रवेश मिळेल, पण त्या देवस्थानाच्या ट्रस्टवरती तुमचा एकही माणूस घेतला जाणार नाही. हे भयंकर आहे. हे दुर्दैवी आहे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून आणि ओबीसीच्या दृष्टिकोनातून. सरकार म्हणतंय की आमचा ओबीसीचा डीएनए आहे. ओबीसीचा डीएनए म्हणून घात केला असं वाटतं का सरकार? निश्चित केलंय. ज्या दिवशी 2 सप्टेंबरला जो GR काढण्यात आला, मराठा समाजाचा सर्टिफिकेट देण्याच्या दृष्टिकोनातून ऍफिडेव्हिटद्वारे नातेसंबंधातील, गावातील आणि कुळातील माणसांना एक ऍफिडेव्हिट जर त्या कुणबी सर्टिफिकेट धारकांना दिलं तर त्या लोकांना जर सर्टिफिकेट मिळणार असेल आणि तो सर्टिफिकेट घेऊन जर मराठा बांधव ओबीसी मध्ये येणार असेल तर मग सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं तुम्ही अवमूल्यन करताय, अपमान करताय. तुम्ही अनेक राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाचं सोशल बॅकवर्डनेस नाकारलंय, ते तुम्ही नाकारताय. एका झुंडीला 10% लोकांच्या मताला जर घाबरून तुम्ही जर असा निर्णय घेणार असाल तर आमच्याकडे तर मतांची संख्या 60% आहे. आम्ही ओबीसी बांधव जर एकत्रित आलो तर ही राजकारणी, हे आमदार खासदार हे कुठं जातील? पुन्हा येतील का निवडून? आता तुम्ही म्हटलं की ओबीसी बांधव एकत्रित आले, तर म्हणजे अजूनपर्यंत एकत्रित आले नाहीत. फुले शाहू आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत ओबीसी बांधव एकत्र आला नाही. ज्या दिवशी ओबीसी बांधव एकत्रित येतील त्यावेळी यांना एखाद्या तालुक्याचा आमदार होणं सुद्धा मुश्किल होईल. मग ती पवार फॅमिली असो की देशमुख फॅमिली असो की मोहिते फॅमिली असो की परिचारक फॅमिली असो, कोणी असो, जे वेल एस्टॅब्लिश म्हणजे जे इथल्या प्रस्थापित आहेत या व्यवस्थेमधले, आम्ही जर ओबीसी बांधव एकत्र आलो आणि थोडेस जर दलित बांधवांनी जर त्याला वटकन लावलं तर आम्ही महाराष्ट्राची राजसत्ता ताब्यात घेऊ शकतो. तेवढा हेड काउंट आमच्याकडे आहे. तुम्ही काय वारंवार पवार फॅमिलीवर बोलत असता, काय त्यामागे काय कारण किंवा काय? सत्तेमध्ये कोण आहे आजपर्यंत? गेल्या किती वर्षापासून पवार फॅमिली सत्तेत आहे? बरोबर, मला कळतंय तेव्हापासून. गेली 40, 45, 50 वर्ष झालं महाराष्ट्राच्या राजकारणात, महाराष्ट्राच्या मानगुटीवर कोण बसलं? आमच्या 4 पिढ्यांचं शोषण कोणी केलं? इथली कारखानदारी असो, कोऑपरेटिव्ह सेक्टर असो, शिक्षण संस्था असो किंवा बांधकाम व्यवसाय असो किंवा भूखंड वाटप असो, कोण महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसलंय? तर शरद पवार फॅमिली बसलेली आहे. निमी फॅमिली इकडे गेली ना. कुठं निमी फॅमिली? ते सगळे एकच आहेत, ते वेगळे थोडेच आहेत. शरद पवार जरी वेगळा गट करून असले तरी सुप्रिया सुळे किंवा हे सगळे एक आहेत. अमित शहाचे मित्र आहेत चांगले ते. त्यामुळे एका बाजूला तू तिकडे जा, ताटात सांडलं वाटीतनं सांडलं ताटाच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही. हे धोरण आहे यांचं. हे सत्तेच्या बाहेर जगू शकत नाहीत, राहू शकत नाहीत. यांनी लाखो करोडो रुपयांची माया गोळा केलेली आहे. निवडणुका आल्या की पैशातनं सत्ता आणि सत्तेमधून पैसा, पैशामधून सत्ता आणि सत्तेमधून कारखानदारीमधून परत पैसा, परत लोकांच्या वरती वर्चस्व टाकायचं. निवडणुका आल्या, तुला चेअरमन केलं, तुला पंचायती मेंबर केलं, तुला सरपंच केलं, तुला काय कमी पडलंय, पैसे घेऊन जा चल. म्हणजे इथली व्यवस्था, लोकशाही विकत घेण्याचं काम पवार फॅमिलीने. पवार फॅमिलीला मी नेहमी पवार ईस्ट इंडिया कंपनी म्हणतो. प्रोफेशनल लोक आहेत, प्रोफेशनल. उद्या कुणाची सत्ता, जर उद्या प्रकाश आंबेडकरांची सत्ता येते असं वाटलं, बाळासाहेब आंबेडकरांची सत्ता महाराष्ट्रामध्ये येते असं वाटलं तर त्यांच्यामध्ये सामील होऊन तिथं अर्थमंत्री पदावर बसायला अजित पवार एका सेकंदाचा सुद्धा विलंब लावणार नाहीत. म्हणजे अजून पण दुसरं सरकार आलं तर अजित पवार बघा, उद्धव ठाकरे सरकारमध्ये अर्थमंत्री, देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री, कुणाची बी सत्ता येऊ द्या, गेली कित्येक वर्ष झाली अजितदादा पवार अर्थमंत्री पदावरती ठाण मांडून बसलेत, अर्थमंत्री पदाला विळखा घालून बसलेले आहेत. आणि हा विळखा असा आहे की इथल्या ओबीसीचं, विजयएनटीचं, एसबीसीचं, शोषिताचं, वंचिताचं, पीडिताचं, प्रतारित माणसाचं शोषण करण्याचं काम या अर्थ खात्यानं केलंय. कारखाना आजारी पडला की 100 कोटी, 125 कोटी, 75 कोटी, 50 कोटी, 40 कोटी. आणि आमच्या पोरांना स्कॉलरशिपला तुम्ही पैसे देत नाही. आमच्या पोरांना जिल्ह्याच्या ठिकाणी आजपर्यंत या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी ओबीसीच्या वसतिगृह ना मुलांना मिळालं ना मुलींना मिळालं. काय मागतोय आम्ही? वसतिगृह. आम्ही काय मागतोय? आमच्या पोरांना शिकायला तुम्ही फक्त स्कॉलरशिप द्या. आम्ही काय मागतोय तर आमच्या मुलांना शिक्षण आणि नोकरीच्या एंट्री पॉइंटला आम्हाला एक संधी द्या. ही सुद्धा तुम्ही द्यायला तयार नाही. आम्ही तुमचा कारखाना मागितला नाही, तुमची आमदारकी मागितली नाही, तुमची खासदारकी मागितली नाही. आता वेळ आल्यावर तेही आम्ही हिसकावून घेऊ.
बरं. आम्ही जर 50-60% लोक एकत्रित आलो तर आम्ही निश्चित या लोकांची जी चिरेबंदी वाडे आहेत, चिरेबंदी गड्या आहेत यांचे जे काही आधुनिक कालावधीमध्ये कारखान्यांची धुराडी आहेत, या धुराड्यांना आम्ही नाही जमीनदोस्त केलं तर आमचं नाव दुसरं. म्हणजे सरकारनं सरळ सरळ घात केला असं हाके सर तर म्हणतायत. पण अजूनही काही सरकारकडनं अपेक्षा आहे का? सरकारकडून अपेक्षा मला नाही वाटत. हा जो जी आर काढलाय, ज्या दिवशी जी आर रद्द होईल त्या दिवशी आशा ठेवायला काहीच हरकत नाही. जर जी आर कंटिन्यू केला तर ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे. ओबीसीला आता राजकारण करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. ओबीसीला मतदान करायचं, ओबीसीनी एससीला मतदान करायचं, ओबीसीनी एसटीला मतदान करायचं. ज्या हरामखोर अवलादींना तुम्ही मागील 4-5 पिढ्यापासून मतदान केलं, ज्यांना आमदार खासदार केलं, ज्या लोकांना तुम्ही नेते म्हणून मिरवलं, त्याच लोकांनी तुमचं आरक्षण चॅलेंज होताना, तुमचं आरक्षण जात असताना, तुमचं आरक्षण घालवणारा जी आर निघत असताना हेच आमदार खासदार जर त्यांच्या तोंडातून ब्रशब्द काढणार नसतील, 10% लोकांच्या मताला जर ते घाबरणार असतील तर त्यांनी आम्ही ओबीसी बांधवांनी त्यांना मतदान का करायचं हे आम्ही सगळ्या ओबीसी बांधवांना समजावून सांगू. ओबीसीला मतदान करू. आपला नकटा असू द्या, आपला चपटा असू द्या, आपला हेंद्रा असू द्या, आपला काळा असू द्या, आपल्या माणसाला मतदान करा. दुसऱ्याच्या नरड्यात टाकण्यापेक्षा स्वतःच्या परड्यात टाका. कधीतरी ते उगवल. कधीतरी तुमच्या समूहाचा एखादा बिरड, एखादा नाभिक, एखादा सुतार, एखादा लोहार, एखादा धनगर, एखादा वंजारी, एखादा माळी, एखादा साळी, एखादा कोळी, एखादा तेली, यामधला जर एखादा माणूस निवडून गेला तर तुमच्या बलुत्या आलुत्याच्या या सिस्टीमवर बोलेल, तो बजेट मागेल, एखादी योजना आणेल. ज्यावेळी ज्याच्या वंशात तेव्हाच कळे ना. बरोबर. जर यांचा प्रतिनिधीच जर महाराष्ट्राच्या विधानसभेत नसेल, देशाच्या लोकसभेत नसेल तर यांच्या हक्क अधिकाराचा कायदा कोण लिहिणार आहे, कोण बोलणार आहे आणि कोण दाद देणार आहे? फुले शाहू आंबेडकर आता आहेत का? की मानवतेच्या दृष्टिकोनातून हर एक माणसांपर्यंत या लोकशाहीचं तत्व पोहोचलं पाहिजे, समता आली पाहिजे, समानता आली पाहिजे, मानवता आली पाहिजे, सगळ्यांना समान न्याय भेटला पाहिजे, हे बोलणारे फुले शाहू आंबेडकर आहेत आता? अरे हे कारखानदार, कारखान्यातनं वायनरीतनं दारू काढणे, दारू काढण्यातून दारूधंदा हातात घेणे, निवडणुका जिंकणे, 2 नंबरचे धंदे. काय कळतं यांना रिझर्वेशन पॉलिसी? काय कळतो यांना सोशल जस्टिस? त्यामुळे ह्या सगळ्या आमदार खासदार लोकांचं एकदा ते निवडून गेले की 1 महिना शिबिर चाललं पाहिजे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली. आणि त्या शिबिरामध्ये या लोकांना रिझर्वेशन पॉलिसी समजावून सांगितली पाहिजे. सामाजिक न्याय म्हणजे काय, सोशल बॅकवर्डनेस म्हणजे काय, आरक्षण पॉलिसी म्हणजे काय, एससी म्हणजे काय, एसटी म्हणजे काय, विमुक्त जाती म्हणजे कुणाला म्हटलं जातं, विमुक्त का म्हटलं गेलं, विमुक्त या शब्दाचा अर्थ काय, काय कळत असेल हो त्या अजितदादा पवारला? काय कळत असेल हो? हे जे काही आमदार खासदार आहेत ना, किती जणांची नावं घेऊ? अरे यांना पैशाशिवाय, सत्तेशिवाय, निवडणुकीशिवाय यांना काही दुसरं सुचत नाही. म्हणून तर सामाजिक न्यायासाठी परत एकदा 2025 सालामध्ये या महाराष्ट्रामध्ये क्रांती घडवावी लागेल. महाराष्ट्रामध्ये खूप मोठी, आणि ज्या दिवशी ओबीसी जागा होईल त्या दिवशी महाराष्ट्रामध्ये सुनामी असेल. आणि ती सुनामी अशी असेल की कुणाचे पिलर आणि कुणाचे प्रस्थापितांचे वाडे, चिरेबंदे वाडे आम्ही उद्ध्वस्त करून लावू. खरं तर तुम्ही महाराष्ट्रभर ओबीसीचा नेता म्हणून महाराष्ट्रभर फिरताय, पण काही ठिकाणी तुम्हाला डावलण्याचा प्रयत्न केला. म्हणजे कालच ओबीसीची बैठक झाली, त्या ठिकाणी तुम्हाला निमंत्रण मिळालं नाही, त्याबद्दल काय? नाही, मला कोणी डावलण्याचा प्रश्नच येत नाही. मी असताना कुठल्या आमदार दाबण्याचा प्रयत्न नाही, बघा, मी कुठल्या आमदार खासदाराचा पोरगा नाही. मी सर्वसामान्य कुटुंबामधला पोरगा, सर्वसामान्याचा सांगतो ना. मग मला डावललं नाही डावललं तरी जनता माझ्या बरोबर आहे. मी 1 दिवस अगोदर जर सांगितलं मी या गावामध्ये येतोय तर तिथं 5,000, 10,000, 50,000, 20,000, 30,000, 500 माणसं जमा होतात. मला जनतेने ज्या दिवशी डावलेली त्या दिवशी मी विचार करेन ना. हे आमदार खासदार काय परमनंट ताम्रपट घेऊन आलेत काय? नाही. एकेकाळी या महाराष्ट्रावरती वसंतदादा पाटील घराण्याचं राजकारण सांगलीतून चालायचं. आता कुठं आहे ते घराणं? एकेकाळी शिवाजीराव पाटील निलंगेकर त्यांच्या घरातून राजकारण चालायचं. कुठं आहेत ते आता? एकेकाळी अशोकराव चव्हाणांच्या घरामधून, एकेकाळी हे त्यामुळे राजकारण हे काही परमनंट कोणाला होत असतं. आम्ही पण सत्तेमध्ये जाऊ, निश्चित जाऊ. आम्ही जर आमच्या महाराष्ट्राच्या गावगाड्यामधला ओबीसी जर एकत्र बांधण्यात सक्सेस झालो तर आम्ही यांना घरी बसवू. सक्सेस होणार का? 100% होणार. का नाही होणार? जर काशीरामानी जर उत्तर प्रदेश सारख्या जिथं गँगवार व्हायचं, एका बाजूला दलित सेना आणि दुसऱ्या बाजूला जमीनदारांची सेना, तर तिथं सुद्धा जर 4 वेळा जर बहुजनांचा जर मुख्यमंत्री होत असेल, महाराष्ट्र तर फुले शाहू आंबेडकरांनी जन्म घेतलेला महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रामध्ये परिवर्तन ज्या दिवशी होईल त्यावेळी ही लोक वाहून गेलेले असतील या लाटेसमोर आमच्या. आता तुम्ही हे दौरे तर करतायत, पण बरेच ठिकाणी तुमच्यावर हल्ले, तुमच्या सहकार्यांवर हल्ले होत आहेत.
पहिल्यांदा 1-2 हल्ले झाले त्यावेळेस बऱ्याचशा गोष्टी मीडियानं हे केलेलं आहे, तुम्हाला मीडियाने अप्रोच दिलेला आहे, पण नंतर तुमच्यावर टीका झाली की स्वतःच हल्ले घडवून आणताय. अरे 9 वेळा हल्ला झाला, त्या हल्ल्यातले हल्लेखोर सापडलेत ना सगळे. बरं. आणि ते कोण आहे तिथल्या व्यवस्थेला माहितीये ना. आणि पोलिसांच्या उपस्थितीमध्ये आम्हीच आमच्या गाडीवर कसा काय हल्ला करून घेऊ बरं? हा प्रश्न आहे. हा, आम्ही आमचं करिअर उद्ध्वस्त करून घेऊ का? आणि असली टीका करताना नौटंकी- काय सांगणार? अरे टीका काही टीका करतील. ज्यावेळी हत्ती चलता है बाजार पेट से तो कुत्ते भौंकते रहते हैं. तो क्या हत्ती क्या रुक के उधर उनके साथ झगड़ा करता है क्या? अपनी एनर्जी वेस्ट करता है क्या? नाही. वो कुत्तों के साथ वो चलता है ऊपर अंबारी लेके, राजा का सिंहासन लेके, राजा का राज्याभिषेक होने वाला है, कोरोनेशन होने वाला है, वहां पे जाएंगे और जी जान से और शान से राजा के साथ रहने वाला हाथी है. क्या बात है कुत्तों की, कुत्तों तो भौंकते रहते हैं. तुम्ही मध्यंतरी राजकीय सर्व नेत्यांवर बहिष्कार टाकण्याची भाषा केली होती, म्हणजे वारंवार तुम्ही करताय, म्हणजे कशा पद्धतीने? जी लोक ओबीसीच्या आरक्षणाच्या बाजूने बोलली नाही, ज्या लोकांनी 50-60% लोकांचा वॉइस इग्नोर करण्याचा प्रयत्न केला, त्या लोकांना आम्ही प्रतिनिधी कशासाठी म्हणायचं? माझ्या सांगोला तालुक्यामधला जन्मानं ओबीसी असणारा लोकप्रतिनिधी असून काय उपयोग? जर आमच्या ओबीसीच्या प्रश्नावर ते हाऊसमध्ये एखादा शब्द बोलणार नसेल, आम्ही ओबीसीनी आमचा माणूस आहे म्हणून का मतदान करायचं? हा सवाल आहे ना यांना. आणि हे ऑडिट विचारलं जाणार. एक काळ होता आपला माणूस आहे चला मतदान करू, पण आपल्या माणसानं आपल्यासाठी जर कामच करणार नसेल तर त्या माणसाला जाब विचारणं हे आमचं कर्तव्य आहे ना, आणि आम्ही ते करू. त्यामुळं प्रत्येक माणसानं आपल्याला जी भूमिका दिली, आपण ज्या 2-3 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतो, ज्यावेळी निवडणुकीची वेळ येते त्यावेळी तुम्हाला आम्हीच असतो ना. बरोबर. कोण असतं तुम्हाला निवडून येण्यासाठी? कुणाच्या विरोधामध्ये आम्ही तुम्हाला मतदान दिलं? आणि तुम्ही परत आमचं आरक्षण जात असताना जर तुम्ही कायद्याच्या सभागृहात बोलणार नसाल तर आम्ही काय केलं पाहिजे? इथं करारात जवाब मिळेगा आणि क्रांती होगी ही होगी. ओबीसीचे बरेचसे नेते काय मंत्रिमंडळात आहेत, काय तुमचे सहकारी आहेत, कोण सहकारी आहेत की ज्यांच्या सोबत तुम्ही हा लढा उभा करणार आहे? नाही, हे बघा, जे येतील ते त्यांना बरोबर घेऊन, जे नाही येणार त्यांना सोडून. आता जगन्नाथाचा रथ सुरू झाल्यानंतर त्या दोरीला जो हात लावतो तो पुण्यवान बनतो आणि तो जगन्नाथाचा रथ चालू होतो. आणि जो जगन्नाथाच्या रथाला विरोध करतो, तो जो चाकाखाली येतो तो त्याचा नायनाट होतो. त्यामुळे ओबीसी हा जगन्नाथाचा रथ आहे. महाराष्ट्र असो की भारत देश असो, ओबीसीचा काउंट हा 50 ते 60% आहे. ज्या दिवशी ओबीसी म्हणून एकत्रित येतील त्यावेळी भल्या भल्यांना आम्ही घाम फोडू, भल्या भल्यांना आम्ही घरी बसू. भुजबळ साहेबांवर ज्यावेळेस टीका होत होती त्यावेळेस त्यांचे गाव तुम्ही झेलले असं तुम्ही म्हटला. नाही, आम्ही भुजबळ साहेबांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन तर आम्ही उतरलोय ना ओबीसी मुवमेंट मध्ये. भुजबळ साहेब काल आमचे नेते होते, आज आहेत, उद्या असणार आहेत. जी माणसं ओबीसीच्या बाजूने ठाम भूमिका घेतात त्यांच्या बरोबर आम्ही आहोत. आणि पडळकर साहेबांचं आता एक काल गाजलेलं म्हणजे जयंत पाटील आणि पडळकर साहेबात यांच्यात टीकापणी पूर्ण चालू आहे आणि सांगली भागात खूप वातावरण पेटलेलं आहे. हे बघा, मी काय शिवीचं समर्थन नाही करणार, पण जरांगे काय गाथा बोलतात का? गीतेचं तत्वज्ञान सांगतात का? जरांगेनी आजपर्यंत जरांगेच्या जर सगळ्या व्हिज्युअल्स काढल्या आणि जर शिव्या मोजल्या, ते म्हणतात की आमची भाषा तशी. तुमची भाषा मग आमची भाषा काय? आम्ही काय अभिजात आहोत का? आम्ही तर मेंढपाळाची लेकरं आहोत ना. आमचा शिवीने सकाळी दिवस शिवीने सुरू होतो आणि धरणीला पाठ टेकीपर्यंत आम्ही शिव्याच देत असतो. त्यामुळे आमच्या शिव्या थोड्या ऐका ना. एक शिवी तुम्हाला एवढी झोमती काय? आणि तुमच्या शेकडो शिव्या त्याचं काय करायचं? लोणचं घालायचं. म्हणजे तुम्ही तुमची गावरान भाषा, तुमची बोली भाषा, आणि आमची काय? आम्ही अभिजात वर्गातले आहोत का? सहन करा ना थोडं. आम्ही केलं की नाही सहन? धनगर समाजाच्या पार्श्वभागात लाकडं सारली म्हणला, आम्ही बसलो की नाही शांत? खिलाडू वृत्तीने घेतलं की नाही आम्ही? मग तुम्हाला एखादी शिवी खिलाडू वृत्तीने घ्यायला काय हरकत आहे? मुख्यमंत्री महोदयांना हा जरांगे नावाचा माणूस बोलला की आम्ही आरक्षण मागायला येतोय, तुझी बायको मागायला येत नाही. ही कसली शिवी होती? मग मुख्यमंत्री महोदय त्याला प्रतिवाद करत बसले का? नाही. संस्कृती मोर्चा काढत बसले का? नाही. अरे काय चाललंय हे? एखाद्या माणसानं भावनेच्या भरात जर बोलले असतील, तुम्ही जबाबदार मुत्सद्दी मुरब्बी आहात ना. तुम्ही थोडं सहन करा ना, इग्नोर करा ना. तुम्हाला एवढं भांडवल करायची काय आवश्यकता आहे? मी भांडवल केलं असं प्रश्नच नाही. खरं तर अजून एक प्रश्न आहे की ओबीसी समाजाचं नेतृत्व म्हणून तुम्ही आरक्षणाचा मुद्दा उचलून धरला, पलीकडनं मराठा समाजाचं नेतृत्व म्हणून मनोज जरांगे पाटील असतील,
कधी अशी वेळ आली एखाद्या व्यासपीठावर समोर येऊन जर चर्चा करायची वेळ आली तर काय? मी तयार आहे. बर. तुम्ही द्या निरोप. कधी अवश्य. कुठं केव्हा रात्री 12 वाजता बोलवा. म्हणजे वैचारिक मतभेद आहेत वैचारिक- की अरे पर्सनल मतभेद असेल काय, बांधायला बांध आहे का आमच्या, माझा आणि त्यांचा म्हणजे कधी विषय? ही विचारांची लढाई आहे. हं. मी 50-60% लोकांचा आमचा क्लास 450 जातींच्या समूहाची भाषा बोलतोय मी. ते एका जातीची भाषा घेऊन चाललेत. हं. आता जे शक्यची नाही हं. ते शक्य करायचा प्रयत्न करतायत. हैदराबाद गॅजेट जे लागू झालेलं आहे त्याबद्दल काय? आज लागू झालंय, आज बोगस टिकणार का? सर्टिफिकेट कोर्टात त्याचा काय एस्पेक्ट आहे आम्हाला चांगलं माहिती आहे ना. ओके, मी टिकणार नाही. अजिबात टिकायचा प्रश्नच येत नाही ना. सर्वोच्च न्यायालयानं 750 पानाचं जजमेंट दिलंय ना. हं. मग ते जजमेंट जर कोणी वाचलं असतं या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातल्या कोणी सदस्यांनी, हं. तर अशा पद्धतीचा GR निघालाच नसता. हा GR कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे. हं. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं अवमूल्यन करणारा हा GR आहे. बर. पण ठीक आहे, राजसत्ता सत्ता ज्याच्या हाती हं. त्या अशा गोष्टी होतात. कारण ओबीसी विस्कळीत आहे, ओबीसी संघटित नाही. हं. जाती जातीच्या संघटना आहेत. कोण कुणाचा मोर्चा काढतंय तर कोण कुठलाच काढतंय तर कोण कुठल्याच ह्याच्यावर. आता खरं तर माझी ओबीसी बांधवांना, वेगवेगळ्या जात समूहाच्या नेत्यांना माझं सांगणं आहे की तुम्ही सगळ्या लोकांनी आता जाती जातीमध्ये भांडण्यापेक्षा आपण पातीसाठी भांडलं मानलं पाहिजे. पाहिजे. आणि पातीसाठी भांडत असताना कास्ट नो क्लासची लढाई लढलात तर तुमचं हे आरक्षण टिकेल. नाहीतर तुम्हाला तुमच्यामध्ये फूट पाडण्यासाठी आणि राजकारण करण्यासाठी, त्यांच्या राजकारणाच्या पोळ्या शिकण्यासाठी एका बाजूला बंजारा समाजाला मोर्चा काढायला लावतील, एका बाजूला वंजारी समाजाला आंदोलन करायला लावतील, एका बाजूला धनगर समाजाला एसटीचं आंदोलन उभं करायला लावतील. आणि तुमचं जे आताचं ताटातलं जे काही ओबीसीचं आरक्षण आहे, विजयंतीचं आरक्षण आहे, हे आरक्षण मात्र या आरक्षणाच्या दायऱ्यामध्ये जरांगे नावाचा बेकायदा उंट या झोपड्यामध्ये घुसलेला आहे. तुमचं झोपडं उद्ध्वस्त केलेलं आहे. आणि आता तुम्हाला गाजर दाखवलं जात आहे की डोंगराच्या पल्याड तुम्हाला हवेली आहे, डोंगराच्या पल्याड तुम्हाला हमरस्त आहे आणि तिथं तुमची हवेली आणि तिथं जावा. पण इथं तुम्हाला म्हणजे तुमच्या अंगावरचे कपडे काढून टाक आता आणि 5 किलोमीटरवरती तुला पॅन्ट सूट मिळणार आहे, असं सांगण्याचा हा प्रकार आहे. ओके. त्यामुळे ओबीसी बांधवांनी सावध राहिलं पाहिजे आणि ओबीसी म्हणून एकत्र आलं पाहिजे. आता एक वेगळा प्रश्न विचारतो, कारण आताच होऊ घातलेल्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका. त्या निवडणुकामध्ये तुमची किंवा ओबीसी समाजाची काय भूमिका आहे? मी वेगवेगळ्या पक्षांना सांगेन, ओरिजिनल ओबीसीला जर तुम्ही तिकीट दिलं तरच आम्ही तुमच्या बाजूला राहू. तुम्ही जर बोगस कुणबी सर्टिफिकेटद्वारे जर मराठा समाजाला जर तिकीट देण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तुमच्या विरोधामध्ये कुठलाही पक्ष असो, काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, भाजप असो, सेना असो, कुठलाही गट असो. म्हणजे हे आरक्षण शिक्षणासाठी नसून राजकीय आरक्षणच आहे. मुळात राजकीयच आरक्षण आहे ना. शिक्षणाचं आरक्षण नंतर आलं. स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये 1932-35च्या दरम्यान जे कायदे अस्तित्वात आले तेव्हापासून हे मुळात फक्त राजकीय आरक्षण आहे. आरक्षण हा गरिबी हटावचा प्रोग्राम नाही. आरक्षण हा काहीतरी पैसे मिळणार आहेत, नोकरी मिळणार आहे, प्रत्येकाच्या घरात कलेक्टर होणार आहे, प्रत्येकाच्या घरात झडपी मेंबर होणार आहे, प्रत्येकाच्या घरात PSI होणार आहे, यासाठी नाही आहे आरक्षण. आरक्षण हे प्रतिनिधित्व आहे. ऍटलिस्ट त्या समूहामधून 100पैकी 2-3 माणसं तरी या निर्णय प्रक्रियेत आली पाहिजेत. यासाठी रिझर्वेशन आहे. यांना सांगितलं कोणी की प्रत्येकाला नोकरी, प्रत्येकाला सोन्याची कौलन, प्रत्येकाचं आपल्या लेकरा बाळाचं मग प्रत्येकाच्या लेकरा बाळाचं जर कल्याण होत असतं तर आता SC ST बांधवांचं कल्याण सगळ्यांचं झालं नसतं का? आज देशाला स्वातंत्र्य मिळून 70-80 वर्ष झालेले आहेत. कुठल्याही SC आणि कुठल्याही ST बांधवाला नोकऱ्या मिळाल्या, प्रतिनिधित्व मिळाले, संधी मिळाली. पण परिवर्तन आजही घडलेलं नाही. आजही सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये इथला SC बांधव आहे, इथला ST बांधव आहे, इथला ओबीसी बांधव आहे. जोपर्यंत जात नाही तोपर्यंत रिझर्वेशन संपणे नाही. जोपर्यंत प्रत्येक माणसाला जन्माला आल्या त्याची जात चिकटून येते तोपर्यंत रिझर्वेशन संपणे नाही. ओके. खरं तर सर बऱ्याचशा आता सगळ्या विषयावर आपली चर्चा झाली आहे. राजकीय असेल, ओबीसी आरक्षण असेल किंवा समाज बांधवाबद्दल असेल. तुम्ही हा लढा बरेच दिवस झालो उभा केलेला आहे आणि त्या लढ्याला यशही येत आहे. फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे? कारण सगळ्यांना माहित आहे की लक्ष्मण हाके सर फिरतायत, हे आहेत, तुम्ही फॉर्च्युनर मध्ये फिरताय. लोकांनी त्यावरही टीका केली की समाजानं दिली पण सरांनीच घेतली असेल. अरे लक्ष्मण हाकेनं फॉर्च्युनर मध्ये फिरायचं नाही असं कुठे लिहिलंय का कुठल्या कायद्यामध्ये? नाही, कुठेच लिहिलेलं नाही. मी ज्या महाराष्ट्राच्या 50-60% ओबीसीचं नेतृत्व किंवा वाईस बनण्याचा प्रयत्न करतोय, मला जर इथून नांदेडला पोहोचायचं किंवा इथून मला जालन्याला पोहोचायचं आणि वेळेत पोहोचायचं तर मला चांगलीच गाडी पाहिजे ना. 100%. आणि ही चांगलीच गाडी पाहिजे असं माझं म्हणणं नाही ना.
समाज माझ्या समाजाचं म्हणणं आहे ना. होय. आणि भंडाऱ्याच्या उधळणीमध्ये वाजत गाजत हलग्या लावून गाडी दिलेली आहे ना. आणि हलग्या लावून गाडी दिली, पण तुमच्या गाडीचं बऱ्याच गावात पूजन झालं. पूजन झालंय एक दोनदा प्रत्येक पूजन ठिकाणी. झालं. मला पूजन करताना एका माणसानं 10,000 5,000 20,000 25,000 दिलेत. हम्म. अरे हा विषय काय आहे? आम्ही केलं की लफडं हम्म. आणि इतरांनी केलं की प्रेम. ही काय भानगड आहे? होय. अरे हजारो गाड्या महाराष्ट्रामध्ये गाड्या घेतल्या गेल्या असतील. माझ्याच गाडीची का चर्चा झाली एवढी? विषय असा आहे की ज्यावेळी सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा ज्यावेळी पुढची पावलं टाकून काहीतरी संघर्ष करून पुढे येऊन काहीतरी आवाज बनण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी त्याच्यावर टीका टिप्पणी होत असते. त्यामुळं आमच्या लोकांनी घर बांधायचंच नाही का? आमच्या लोकांनी चांगल्या गाडीतनं फिरायचं नाही का? म्हणजे चांगल्या गाडीतनं येणे फिरायचं, प्रतिष्ठिताने फिरायचं. गावच्या वेशीमध्ये आमच्या मधला, बहुजनामधला, दीनदलितामधला एखादा पोरगा जर त्याची वरात घोड्यावरून येणार असेल आणि ती जर कुणाला चालत नसेल, कुठलं समतेचं तत्व? त्यामुळे आम्ही लोकांनी असलं काही करायचं नाही हे कोणी सांगितलंय? आम्हाला काही घर बांधायचा अधिकार नाही का? आम्हाला चांगली गाडी घ्यायचा अधिकार नाही? आणि आम्ही जर काही उलट पालट केलं असलं, आम्ही काही कायदा हातात घेतला असला, आम्ही कुठं फ्रॉड केला असला, इथं ईडी आहे, सीबीआय आहे, तिथं अर्ज करा, तक्रार करा, आमची चौकशी करतील. कुठं काय सापडलं, कुठं काय आम्ही इरेग्युलर वागलो असेल, आम्ही कुठं काही हे केलं असेल, आम्हाला उचलून आत टाकतील. तुम्ही कशाला साप म्हणून भुई बडवताय? त्यामुळे ह्या गोष्टी नगण्य आहेत. अरे ते काय साध्य आहे का? माझं साधन नाही ते. 2-3 वर्षानं ती परत खराब होणार आहे, अजून दुसरी येणार आहे. म्हणजे गाडीसाठी हे चाललंय का सगळं? गाड्या माझ्याकडे 2011 साली सफारी गाडी होती. माझ्या सांगोला तालुक्यामध्ये कुणाकडेच सफारी गाडी नव्हती. मग त्यावेळेचा काय विषय होता? त्यावेळी काय मी उपोषण केलं होतं का? त्यावेळी मी ओबीसीचा लीडर होतो का? नाही. मी धडपडतोय, आम्ही कष्ट करतोय. माझी मंडळी प्रोफेसर आहे, तिला 2-2.5 लाख पगार आहे. आम्ही एखादं घर बांधलं किंवा कुठं काही एखादी गोष्ट खरेदी केली किंवा आम्ही कुठं एखाद्या घराचं काही फर्निचर केलं, आम्ही ते पण करायचं नाही. म्हणजे आम्ही झोपड्यात राहायचं, आम्ही गुलाम म्हणायचं, आम्ही जीव हुजूर म्हणायचं का? हे कुणी सांगितलं? नाही. आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे पायिक आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं तुला सुटाबुटात राहिलं पाहिजे, तुला चांगल्या. अरे ब्रिटनमध्ये राजमहाल बनवणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. दीनदलितांच्या, ओबीसींच्या, भटक्या विमुक्त जाती जमातीच्या माणसाला जर माझ्या घरी एखादा विषय घेऊन आला तर मी काय त्याला झोपड्यामध्ये पोत्यावर बसवून मी त्याला न्याय देऊ का? त्याच्या तर मनात विन विन सिच्युएशन निर्माण झाली पाहिजे. अरे याच्या घरात पोतो नाही अजून, हा काय आपल्याला न्याय देणार? बरोबर. आणि काय लोक का म्हणून टीका करतात, काय टीका करतात, मला ह्या गोष्टी काही गोष्टी देखाव्यासाठी करावं लागते. दिखाव्याचा प्रश्नच येत नाही. जगायचं नाही का माणसानी? माझ्या आई वडिलांचं वय आता किती आहे? 70-75च्या पुढे आहे. माझ्या आई वडिलांनी मला शिकवलं, मला मोठं केलं, मला ह्याव केलं, मला त्याव केलं. त्यांच्या नजरेसमोर मी जर एखादं घर बांधत असेल जरा चांगल्या ठिकाणी, जरा त्यांना काय त्यांचं 1-2 वर्ष आयुष्य वाढलं तर काय अडचण आहे का कोणाला? नाही. बरं आम्ही काय कुठं 2 नंबर दरोडेखोर, आम्ही काय कुठं काय हे आहोत का? नाही. त्यामुळे लोकांच्या आणि आपल्या संविधानाचं, आपल्या लोकांचं प्रमोशन आहे ना, बीपीएल योजना आहेत ना, त्यासाठी लोकांना घरकुल शासन पैसे देतंय. चांगलं जागा, चांगलं वागा, चांगलं हे करा, शासन प्रमोट करतंय. आणि इथं लोकशाहीने अधिकार दिलेत ना सगळ्यांना. त्यामुळे हे अशा ह्या गोष्टी होत राहणार. त्यामुळे याच्या गोष्टींचा आपल्याला राजकारणाचा तुमच्या पर्सनल लाईफवर काय परिणाम झाला का? म्हणजे तुमच्या मुलाच्या गाडीवर पण हल्ला, ह्या गोष्टी होत राहणार. ज्यावेळी सर्वसामान्य कुटुंबातला माणूस ज्या व्यवस्थेला चॅलेंज करतो त्यावेळी या गोष्टी होत राहणार. अरे हा काय रे, कुठनं आला रे, लय शाणा बनला रे. ही जी काही जात वर्चस्वाची भावना आहे, या जात वर्चस्वाच्या भावनेतून इतर लोकांना कमी लेखलं जातं, त्यांच्या बाबतीत दुजाभाव केला जातो. मग पूर्वीच्या लोकांनी काय केलं असेल, कल्पना न केलेली बरी. बरोबर. समान नागरिक कायद्याचं एक धोरण आणायचं सरकार विचार करत आहे, त्याबद्दल काय? नाही, समान नागरिक कायदा हा धर्मांच्या संदर्भातला आहे. समान नागरिक कायद्याचा रिझर्वेशन पॉलिसीचा काही संबंध नाही. त्यामुळे रिझर्वेशन पॉलिसी ही प्रमोशन इन सोसायटी किंवा जे विकासाच्या लाईन पासून कोसोमैल दूर आहेत त्यांना त्या विकासाच्या समतल पातळीवरती आणण्यासाठी रिझर्वेशन आहे, प्रमोशन आहे त्या लोकांसाठीचं. शेकडो वर्षे ज्यांच्या बाबतीमध्ये दुजाभाव झाला, शेकडो वर्षे ज्यांना त्या जातीमध्ये जन्म घेतल्या कारणानं, त्या व्यवसायाच्या कारणानं त्या लोकांना इथल्या समाज व्यवस्थेमध्ये कमी दुय्यम वागणूक दिली, कायम दुजाभाव केला. अरे आमका तो तमक्याचा आहे, अरे त्याचा काय संबंध, तो तमक्याचा आहे त्याचा काय संबंध, अरे तो कसा सरपंच झाला रे, आणि आता त्याच्या हस्ते आपण आता झेंडा वंदन करायचं का? ही जी जात वर्चस्वाची भावना आहे
ही जात वर्चस्वाची भावना जोपर्यंत संपणार नाही तोपर्यंत आपल्या संविधानानं प्रोटेक्टिव्ह डिस्क्रिमिनेशन स्वीकारलेलं आहे. जे कलम 14(4) मध्ये येतं, 16(4) मध्ये येतं. प्रोटेक्टिव्ह डिस्क्रिमिनेशन. आम्ही समतेचं तत्व सांगत असताना समतेचं तत्व येण्यासाठी जोपर्यंत असमान वागणूक आहेत, जे सोशली हँडिकॅप्ड आहेत, जे सामाजिक दृष्ट्या विकलांग आहेत, त्या माणसांना आम्हाला समांतर पातळीवर आणण्यासाठी रिझर्वेशन पॉलिसी राबवावी लागणार आहे. आणि ते रिझर्वेशन पॉलिसीचं धोरण इथल्या राज्यकर्त्या लोकांना समजलं नसल्या कारणानं असा बेकायदा GR काल परवा जो काढला शासनानं 2 सप्टेंबरला, तो बेकायदा GR आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर दोन समाजात तेढ निर्माण केलं जाते का, किंवा दोन समाज समोरासमोर येतील का? समोरासमोर ज्या दिवशी इथले आमदार आणि खासदार ज्यावेळी वास्तव भूमिका घेतील, जोपर्यंत शरदचंद्रजी पवार हा आपल्या राजकारणासाठी या आरक्षणाकडे पाहिल तोपर्यंत हे असंच होत राहणार. ज्या शरदचंद्रजी पवारांनी जरांगे नावाच्या माणसाला रसद पुरवली, मोठा केला, त्याचं आंदोलन मोठं केलं, राजेश टोपे पासून, बजरंग सोनवणे पासून, सुप्रिया सुळे पासून सगळ्या लोकांनी त्याला अक्षरशः त्याला अंगाखांद्यावर खेळवलं, त्याच जरांगीच्या सांगण्यावरनं महाराष्ट्र शासनानं जो बेकायदा GR काढला. आणि GR असा होता की महाराष्ट्रातल्या अर्ध्या लोकसंख्येचा म्हणजे 50 ते 60% ओबीसीच्या हक्क अधिकाराचं म्हणजे हक्क अधिकार आणि आरक्षण संपवणारा होता. 58 लाख कुणबी नोंदी सापडली त्यामध्ये. बघा, जरांगे म्हणतात 58 लाख सापडल्या, शासन वेगळंच बोलतोय. शासनाने एकदा श्वेतपत्रिका जाहीर करावी ना, विश्वासात घ्यावं ना. नक्की दिल्या किती सांगत नाही, शासन सांगत नाही, जरांगे इकडे ठोकून बसलेत. सांगतात ठोकून 58 लाख, आता 59 लाख, आता 70 लाख, काही बडबडतो. तो त्याच्या मनाचा राजा आहे. पण जरांगे पाटील म्हणतात की मराठा समाजाला ओबीसी मध्ये मी ढकललेला आहे म्हणजे ओबीसीचं आरक्षण संपवलेलं आहे. तुम्ही एका बाजूने म्हणता की ओबीसीचं जे आरक्षण आहे, जे आता GR निघाला, तो कोर्टात टिकणार नाही. तुम्ही एका बाजूने टिकणार नाही, पण तोपर्यंत दाखले काढून रिकामे होतील ना. उद्याची पंचायत राजची निवडणूक आहे, दीड महिन्यात. मग त्या 1.5 महिन्यापर्यंत कोर्टात हिअरिंग कधी होईल, कधी सुनावणी होईल, कधी निकाल होईल, तोपर्यंत हे सगळे निवडून येतील ना. त्यांच्या स्पर्धेमध्ये आम्ही टिकू का? गावातला एखादा कुंभार, सुतार, लोहार, आता या भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये काही धनगर समाजाचे पॉकेट आहेत, काही वंजारी माळी समाजाचे पॉकेट आहेत, त्यांची येतील पण निवडून ZP पंचायती मेंबर. पण हा जो गावातला मायक्रो घटक आहे, जो शहराच्या ठिकाणी राहतो, जो एखाद्या गावठाणाच्या ठिकाणी राहतो, तिथला एखादा सरपंच, एखादा ग्रामपंचायत सदस्य, एखादा नगरसेवक होईल का भविष्यात? नाही होणार. हे तोंडाला बोट पुसली ती, पण त्याचा फायदा होणार आहे. बाबासाहेबांनी दिलेल्या आरक्षण म्हणजे आरक्षणाच्या अनात माती घालवण्याचं काम इथल्या राज्यकर्त्यांनी केलंय. आणि आता आम्हाला ओबीसी लोकांना राजकीय बनवावं लागेल, बी पॉलिटिकल. रस्त्यावर उतरवावं लागेल, बॅलेट मधून दाखवून द्यावं लागेल. 50-60% ओबीसी जर एकत्र आले, हे सगळे आमदार खासदार आजी झालेले असतील. वेळ पडली रस्त्यावर उतरून, आम्ही रस्त्यावर आहोतच ना. पण राजकीय दृष्ट्या आम्ही होईल ना, त्या सगळ्या गोष्टी होतील. आणि हे बघा, मी कुठली महत्वाकांक्षा ठेवून काही होणार नाही. ज्यावेळी समाजाच्या व्हॅक्युम नुसार आम्हाला पुढे ज्यावेळी जाता येईल, त्यावेळी पक्ष निर्माण होईल, मतदान होईल, सत्ता परिवर्तन होईल. प्रश्नच नाही. का नाही होणार? इथे इंदिरा गांधींचा पराभव झालाय, सखा पाटलांचा पराभव झालाय. आम्ही कोण? हे कोण आताचे राज्यकर्ते? अरे आमच्या प्रत्येकाच्या मताला एक मत, एक व्यक्ती, एक मूल्य आहे. इथं ऊसतोड मजुराच्या मतालाही तेवढीच किंमत आहे, आणि टाटा बिर्ला अंबानीच्या मतालाही तेवढीच किंमत आहे. का त्यानं बटन दाबलं की 10 मतं, आणि आमच्यासारख्या माणसांनी बटन दाबलं की 1 मत, असं कुठं काही लिहिलं बिलंय का? मग हेड काउंट आहे ना आमच्याकडं. मग हेड काउंट आमच्याकडे असेल, आणि आमच्या माणसाने आमच्या माणसाला मतदान केलं, आपल्या माणसाला मतदान केलं, का परिवर्तन होणार नाही? त्यामुळे राज्यकर्ती जमात व्हा, हा बाबासाहेबांचा संदेश आम्ही निश्चित पर्क्युलेट करू, अस्तित्वात आणू, आणि पुढचे 5-10 वर्षाचा कालावधी महाराष्ट्रामध्ये फक्त ओबीसीचा असेल, आणि ओबीसी परिवर्तन घडवून आणतील. ठीक आहे. खरं तर मित्रांनो, सरांसोबत परखडाशा खूप गप्पा झालेल्या आहेत, आणि सरांनी खूप वेळ काढून आम्हाला वेळ दिला, त्याबद्दल सर खरंच तुमचं धन्यवाद, आभारी आहे. आणि अशाच वेगवेगळ्या विषयावर आपण नवीन व्यक्तींसोबत आपण चर्चा करणार आहे. तुर्तास आपल्या व्यक्त व्हा चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि फॉलो करा. धन्यवाद.